सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत इडली, डोसा किंवा उत्तप्पासोबत खायला काहीतरी झणझणीत आणि चवदार हवं असेल तर ही आजची शेंगदाण्याची चटणी नक्की करून पहा. अगदी कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चटणी घरातील सगळ्यांनाच नक्कीच आवडणार. चला तर मग जास्त वेळ न घेता आजची खास रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन हे थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे हे भाजून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. शेंगदाणे भाजताना चमचेने सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे शेंगदाणे हे एकसारखे भाजले जाणार. शेंगदाणे हे छान खमंग भाजून झाले की गॅसची आच बंद करायचा आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. शेंगदाणे हे काढून घेतल्यानंतर परत त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचा आहे. यामध्ये 4 ते 5 पर्यंत हिरवी मिरची तेलामध्ये आपण हे परतवून घेणार आहोत. चटणी हे किती तिखट लागतो त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची हे कमी जास्त करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हिरवी मिरची हे परतवून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे आणि हे भांडं बाजूला काढून ठेवून देऊ. आता मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचं आहे. यावरील साल हे काढली नाही. जर काढायचं असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता. यामध्येच अर्धी वाटीपर्यंत ओलं नारळ, यामध्येच परतवून घेतलेली हिरवी मिरची, 4 ते 5 पर्यंत लसणाच्या पाकळ्या, चिंचेचा छोटासा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर सुरुवातीलाच यामध्ये पाणी न घालता मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आपल्याला चटणी हे किती घट्ट लागतो किंवा किती पातळ लागतो त्यानुसार यामध्ये पाणी हे टाकायचं आहे. तर असं चटणी हे तयार करून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे चटणी हे तयार करून घेतल्यानंतर आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी परत त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीदचं डाळ टाकायचं आहे आणि हे थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. यानंतर अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून हे देखील एकदा परतून घेऊ. तर इथे आपला तडका हे बनवून तयार झालेला आहे. गॅसची आच बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे तयार झालेला हे तडका चटणीवरती टाकायचा आहे आणि हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर अशी आपली स्वादिष्ट आणि खमंग शेंगदाण्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. तर सिंपल पद्धतीने तयार केलेली हे शेंगदाण्याची चटणी वडा, डोसा, उत्तप्पा किंवा इडलीसोबत आपण हे सर्व करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तयार झालेली ही शेंगदाण्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.